देशातील बळीराजासह अवघ्या जनतेला लागलेली मान्सूनची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांची बंगालच्या उपसागरापाठोपाठ अरबी समुद्रातही वेगाने आगेकूच सुरू असून येत्या काही दिवसातच भारतात पावसाचा अधिकृत हंगाम सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व घडामोडींना वेग आलेला असून पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले। राज्यातील हवामानात सध्या मोठी विषमता पाहायला मिळत आहे। एकीकडे कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आलाय, तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये मात्र सूर्य आग ओकत असून तापमान 40शी पार गेल्याने उष्णतेच्या लाटेचा तडाखा कायम आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार नैऋत्य मोसमी पाऊस यंदा निर्धारित वेळेच्या काही दिवस आधीच म्हणजेच 26 मे रोजी केरळमध्ये धडकण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे देशातील वाढत्या उन्हापासून नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या दक्षिण किनारपट्टीवर आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागांमध्ये एक चक्रीवादळाची स्थिती सक्रिय आहे। या प्रणालीमुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप जवळील दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या परिसरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे। या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील 5 दिवसात केरळच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस कोसळेल। मान्सून सर्वात आधी केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर पुढील आठवड्यात तो कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर भारताकडे प्रगती करतो। यंदा मान्सूनचा हंगाम सरासरी कालावधीपेक्षा लवकर सुरू होत आहे। गेल्या काही वर्षातील मान्सूनच्या आगमनाच्या तारखांवर नजर टाकल्यास ही प्रगती लक्षणीय आहे। गेल्या वर्षी 2025 मध्ये मान्सूनचं आगमन खूपच लवकर झालं होतं आणि 26 मे रोजी मुंबईत पावसाने हजेरी लावली होती। त्याआधी 2024 मध्ये मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी 9 जूनची वाट पाहावी लागली होती। 2023 या वर्षात 25 जूनपर्यंत मान्सूनची अत्यंत प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती। या तुलनेत यंदा अंदमान निकोबार बेटांवर मोसमी वारे वेळेवर दाखल झाल्याने महाराष्ट्रात देखील तो लवकर दाखल होण्याची शक्यता आहे। अंदमानमध्ये मान्सून स्थिरावल्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या वातावरणात त्याचे थेट परिणाम दिसू लागलेले आहेत। हवामान खात्याने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। या भागात ताशी वेगवान वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील। रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांसाठी कोणताही अधिकृत कडक इशारा नसला तरीही गुरुवारी या भागात अंशतः ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पूर्व मान्सूनचा हलका पाऊस हजेरी लावेल। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गारवा निर्माण होत असतानाच मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मात्र परिस्थिती कठीण आहे। या भागातील तापमान सध्या कमालीचे चढलेले असून नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळांपासून इतक्यात कोणताही दिलासा मिळण्याची चिन्ह नाहीये। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।